नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, सध्या महाराष्ट्र शासनाने काय केलेलं आहे माहिती का? ज्या काही आकारी पड जमिनी आहे, ह्या जमिनी 5% बाजार मूल्याच्या रक्कम घेऊन त्या शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खूप चांगला निर्णय आहे. आणि कशा पद्धतीनं याच्यामध्ये काय काय तरतुदी दिलेल्या, काय काय गोष्टी दिलेल्या ह्या थोडक्यामध्ये तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार आहे. आकारी पड जमिनी म्हणजे काय, तर जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 220 अंतर्गत ज्या जमिनी आकारी पड म्हणून घोषित केलेले आहे. आता थोडक्यामध्ये बऱ्याचशा लोकांना आकारी पड जमिनी म्हणजे काय हे गोष्टी कळणार नाही. आकारी पड जमिनी म्हणजे शासनाकडे ज्या जमिनी पडू नये, ज्याचा कुठलाही वापर नाहीये, अशा जमिनी, ज्या की अशा जमिनी ह्या शेती करण्यासाठी किंवा भूमिहीन शेतमजूर किंवा अशा लोकांना वाटप शासन करत असतं आणि त्यांच्याकडून काय करत असतं, शेतसारा वसूल करत असतं. परंतु कालांतराने काय झालं, ह्या आकारी पड जमिनी शासनाने वाटल्याच्या नंतर काय झालं, बरेचसे दिवस त्या शेतकऱ्यांनी ज्यांना वाटल्या त्यांनी वापरल्यात. पण कालांतराने काय झालेलं आहे, जो शासनाने ठरवून दिलेला शेतसारा आहे, शेतसारा त्यांच्याकडून भरणं नाही झाला आणि ह्या अशाच लोकांकडून त्यांनी शेतसारा न भरल्यामुळं ह्या जमिनी काय केल्या, शासनाने परत जप्त केल्या आणि शासन जमा केल्या. आता काय केलेलं आहे, ह्या जमीन शासन जमा केलेले बऱ्याचशा लोकांच्या, ज्या लोकांच्या आहेत त्या लोकांच्या आहेत, परंतु ज्या लोकांच्या जमिनी जमा केल्या सरकारनं, त्या लोकांना परत त्या जमिनी देण्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात चांगला निर्णय. याच्यामध्ये या निर्णयाचा उद्देश एवढाच आहे की जे लोक शेती करत होते, मजुरी करत होते किंवा ज्या लोकांना याच्या अगोदर जमिनी वाटप केल्या होत्या पण त्या शासनाने जप्त केल्या, त्यांनी शेतसारा न भरल्यामुळं, त्यांच्यासाठी विशेष करून हा निर्णय. त्याच्यामुळे जी जमीन तुमच्याकडे होती किंवा ज्याला याच्या अगोदर दिली होती त्याच्या वारसाला सुद्धा ही जमीन परत मिळण्यासाठी याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. आकारी पड जमीन तर मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि कलम 220 च्या हद्दीपर्यंत फक्त आकारी पड जमीन आहे. याच्यामध्ये कलम 182 मध्ये सुद्धा आकारी पड जमीन आहे. कलम 182 च्या आकारी पड जमिनी म्हणजे ज्या जमिनी दिल्यात पण देताना ज्या नियम अटी घालून दिल्या होत्या त्या नियम अटीचा भंग केलेला आहे आणि असा भंग केल्यामुळे जप्त केलेला आहे, त्या जमिनी याच्यामध्ये परत मिळणार नाही. याच्यामध्ये फक्त कलम 220 मध्ये दिलेल्या जमिनीच परत मिळणार आहे आणि बाजार मूल्याच्या 5% रक्कम त्याच्यामध्ये भरायची. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं, हा 19 मे 2025 चा शासन निर्णय. याच्यामध्ये मूळ मालकाला त्याच्या वारसाला, एक तर मूळ मालकाला मिळू शकते किंवा तो जर वारला असेल तर त्याच्या वारसाला सुद्धा जमीन मिळू शकते. आता ही जमीन कशी मिळणार आहे, त्याच्यावरती नियम अटी राहणार आहे, नियम अटी देणार आहे. त्याच्यात खरेदी विक्री करता येणार नाही, म्हणजे ती वर्ग 2च्या स्वरूपामध्ये ती जमीन त्याला व्यक्तीला परत मिळणार आहे 5% रक्कम भरून. मूळ जमीन मालकाला किंवा त्याच्या वारसाला परत द्यायच्या जमिनीच्या बाजार मूल्याच्या 5% ही रक्कम 5 लाख पेक्षा जर जास्त असेल किंवा ही रक्कम जर बाजार मूल्याच्या 5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल 5% रक्कम, तर जिल्हा अधिकाऱ्यांना अगोदर सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे, तेव्हा ती जमीन तुम्हाला देऊ शकतो. त्याच्यानंतर बघा, सदर जमिनीच्या प्रदानानंतर 10 वर्षापर्यंत हस्तांतरास बंदी आहे, विक्री करता येणार नाही. म्हणजे थोडक्यामध्ये ही जमीन तुम्हाला आता रिटर्न दिली तर 10 वर्ष तिला खरेदी विक्री करता येणार नाहीये, म्हणजे तिला हस्तांतरण बंदी करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, 10 वर्षाच्या कालावधीनंतर शासनाच्या पूर्व मान्यतेने सदर जमीन विनामूल्य भोगाटादार वर्ग 2 मधून भोगाटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यात येते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये दिलेला की 10 वर्ष एकदा तुम्ही काढले तर 10 वर्षानंतर वर्ग 2 ला दिलेली जमीन म्हणजे प्रतिबंधक सत्ता प्रकरणात दिलेली जमीन पूर्ण मालकीनं तुम्हाला मिळणार आहे आणि एकही रुपया त्याच्यामध्ये भरायची गरज पडणार नाही. सगळ्यात महत्त्वाची तरतूद आहे. त्याच्यामुळे ज्यांच्या जमिनी याच्यामध्ये आकारी पड मध्ये असेल आणि शासनाने जमा केल्या असेल त्यांनी 5% रक्कम भरून ह्या जमिनी परत घ्यायच्या आहे, कारण की 5% रक्कम तुम्हाला भरणं हे पुढे भविष्यामध्ये वर्ग 1 ची करताना 1 रुपया भरायचा नाहीये. त्याच्यामुळं अशा जर तुमच्याकडे कोणी असेल तर या संदर्भात तुम्ही त्यांना कळू शकता. आता काय बघा, पुन्हा ही जमीन देणार आहे शेती क्षेत्रासाठी देणार आहे, म्हणजे शेतीच्या वापरासाठी देणार आहे. त्याचा वापर तुम्हाला पहिले 5 वर्ष कुठल्याही अकृषिक स्वरूपाचा वापर करता येणार नाही, म्हणजे येणे लेआउट वगैरे करता येणार नाही 5 वर्षाच्या आतमध्ये. नंतर 5 वर्षाच्या नंतर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर कलम 182 नुसार आकारी पड म्हणून घोषित झालेल्या जमिनी सदर निर्देश लागू होणार नाहीत. मी आधी सांगितलं होतं की 182 खाली येणाऱ्या जमिनी ज्या काही शिस्तभंग झालेला आहे त्या जमिनीसाठी हे नियम लागू राहणार नाही. कलम 220 नुसार आकारी पड म्हणून घोषित झालेल्या जमिनी मूळ शेतकऱ्याच्या त्याच्या वारसाच्या ताब्यात असतील आणि सदर सुधारणेनुसार अशा जमिनी त्यांना परत करण्यात येत असतील तर सदर जमिनी जेव्हापासून त्यांच्या ताब्यात होत्या तेव्हापासून ते भूभाडे आकारून सदर रक्कम जमा करून घेण्यात यावी. म्हणजे काही ठिकाणी काय झालेलं आहे, शेतसारा भरलेला नाहीये
कागदोपत्री सरकारने काय केलेलं आहे, ताब्यात पण घेतलेली आहे, पण प्रत्यक्ष ताबा नाही घेतलेला. प्रत्यक्ष ताबा कोणाकडे, ज्यांच्याकडं करण्यासाठी दिली होती जमीन, कशासाठी दिली होती त्यांच्याकडे ताबा आहे, पण कागदोपत्री मात्र सरकारनं ताबा घेतलेला आहे असं दाखवलेलं आहे. अशा ठिकाणी त्यांच्याकडून काय करायचंय, फक्त भूई भाडे वसूल करायचे यांच्या ताब्यात आहे आणि त्यांना ती डबल परत जमीन त्यांनाच द्यायची आहे. त्याच्यानंतर कलम 220 नुसार आकारी पड म्हणून घोषित झालेल्या जमीन यापूर्वी शासकीय प्रकल्पासाठी तसेच इतर सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित झालेला असल्यास सर जमीन त्यांच्या मोबदला समज शेतकऱ्यांना आणून देणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखादी जमीन काय होत, शासनाने दिली होती आकारी पड, ती जमीन जप्त केली सरकारनं आणि जप्त केल्याच्या नंतर ती जमीन काय झाली, एखाद्या प्रकल्पामध्ये गेली, सार्वजनिक प्रकल्पामध्ये किंवा शासनाच्या एखादा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आला, तर त्या जमिनीसाठी ज्याच्या ताब्यात होती, ज्याला दिली होती आणि याच्याकडून रिटर्न घेतली सरकारनं, त्याला एकही रुपया संपादनासाठी दिला जाणार नाही आणि ती जमीन सुद्धा त्याला परत मिळणार नाही, कारण की ती जमीन तर सरकारी प्रकल्पासाठी संपादित झालेली आहे. अशा पद्धतीचा एक छोटासा हा व्हिडिओ होता. याच्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहे. आकारी पड ज्याची जमीन असेल त्यांनी या संदर्भामध्ये माहिती घ्यावी आणि अशा पद्धतीचे 5% रक्कम भरून तुम्हाला पूर्ण मालकीना ती जमीन मिळणार आहे. भले 10 वर्षानंतर काय मिळणार आहे, पण ती मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही या संदर्भात चौकशी करून जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करायचा आहे. बघा, तुम्ही जर नवीन असाल, अजूनही फेसबुकला फॉलो केलं नसेल तर एकदा फॉलो करा आणि जर युट्यूबला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीचे आणि शेतकऱ्याच्या संदर्भात कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो. धन्यवाद.